fort built more than 350 years ago. The huge stones. रोहिड मल्लाला भैरव सुद्धा म्हटलं जातं. त्या भैरवासोबत त्याची भैरवी सुद्धा आहे. एखादा भाग आहे की जो पूर्ण हिरवळीचा राहिलेला आहे असं नाहीये. सगळा भाग उन्हाने करपून गेलेला आहे. वाह, असा शब्द तुमच्या तोंडी येईल असा हा शिरवले बुरुज आहे. त्यांचा पगार अगदी त्यांचं जे काही मानधन आहे ते ही श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ही करते. पाटणे बुरुजावरून या रेलिंगसह बाजूबाजूने चालत पुढे यायचंय. काहीच अंतरावर आपल्याला आता बहुप्रतीक्षित अशा पाण्याच्या टाक्या लागणार आहेत. चला, बहुप्रतीक्षित एवढ्यासाठी म्हटलं मी कारण एकाला एक संलग्न अशा या पाण्याच्या कोरीव टाक्या आहेत आणि इतकं अप्रतिम त्याचं बांधकाम आहे की वरच्या टाक्यातून पाणी ओव्हरफ्लो झालं की बरोबर ते खालच्या टाकीमध्ये, मग पुन्हा खालच्या टाकीमध्ये, आणि अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या टाक्या त्या भरल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे इथे पाणी उपसण्यासाठी एक यंत्र बसवलेलं आहे. तर त्या निमित्ताने म्हणजे आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या बाजूचं टाकं पाहिलं, ठीक आहे. तर ते टाकं थोडंसं पाणी आता तितकं पिण्यायोग्य राहिलेलं नाही आहे. म्हणजे पिण्यायोग्य त्यातल्यात त्यात आहे, पण त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन हा या इकडच्या पाण्याच्या टाक्यातला आहे. तो येऊन पहा. या इथे पण काही वर, ॲक्च्युली इथे खाली आहेत. या इथे वर आहे. हे बघा, आता त्याची लेवल पाहाल तर ती वर आहे. तिकडून मग हे पाणी या टाकीमध्ये खाली, आणि हे त्यातलं त्यात थोडंसं वरच्या भागात वाटतंय. हे स्वतंत्र भरत असेल या बाजूचं, ठीक आहे. पुढे इथे मागे रेकीला आलो होतो ना, तेव्हा साप सुद्धा आम्ही पाहिला होता. आता ही 3 टाकी एकमेकांना बाजूला खेटून आहेत. 1 2 3. इथून खाली उतरलं की ते एक छोटंसं पाण्याचं टाकं सुद्धा आहे आणि हे मोठी टाकी सुद्धा आहे. हे बघा, ते जे छोटंसं म्हटलं ना, हे इथे पाण्याचा तळ स्पष्ट दिसतोय बघा. ठीक आहे. आता हा पाईप वगैरे आहे. आता याचं पाणी काढण्यासाठीचं जे यंत्र आहे, या कोण येत आहे? विराज, अनुप. आता पाणी सुद्धा पहा. ठीक आहे. मी तुमची अंग मेहनत सुद्धा झाली त्यामध्ये, ठीक आहे. ते बघा, पाणी यायला लागलंय. बस, ठीक आहे विराज. नाही, अजून एकदा थोडं. सध्या द्या, सबस्क्रायबर मंडळींना दाखवण्यासाठी भरले तेवढे द्या. पाणी अगदी भरलेलं आहे, स्वच्छ आहे, नितळ आहे, आणि ते आता तुमच्या समोर आम्ही पितोय. आता या टाक्या आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. साधारण तशीच संरचना याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात हे जे टाका इकडे आहेत, जिथून आपण आता पाणी काढलं, जे मगाशी पाहिलं, ज्याचा तळ दिसतोय छान पद्धतीने, तर ते पूर्ण पिण्यायोग्य आहे. त्यामुळे रोहिड्यावर आला तर तुमच्याकडे पिण्याच्या पाण्यासाठी जे 2 पर्याय आहेत. एक तर दरवाजा क्रमांक 2च्या बाजूला असलेलं टाकं, किंवा
या ठिकाणी पाटणी बुरुज उतरून आल्यानंतर किंवा हे बघा इथेच पलीकडे रोहिडमल मंदिर आहे, तिकडून मागच्या बाजूने जर उतरलात की तुम्ही या टाक्यापर्यंत पोहोचता. रात्री येताना मात्र नीट या. ठीक आहे, चालेल. आता इथून आपण या इथे पुढे. चिनी हातोड्याने इथे खोदलेलं तर दिसते तुम्हाला, पण हे बघा इथून हा ओव्हरफ्लो झाला म्हणजे तुमचं हे टाकं ओव्हरफ्लो झालं की इथून पाणी बाहेर आलं, जे इथे पडलं. आता इथे आपल्याला पायऱ्या दिसतात बघा, सुस्पष्ट पायऱ्या दिसतात इथे. ठीक आहे, तिथून मग हे टाकं भरेल. मग तिकडून त्या बाजूला अजून आपण त्या बाजूला जाऊया. आता खरं तर काय करू, इथून उतरू आणि तिकडे अशी एक संरचना आहे की जिथून ते पाणी उतरताना पण दिसतं स्पष्ट, ज्याला आपण मागच्या वेळी सांडव म्हटलं होतं. ठीक आहे, सांडव म्हणजे काय, जिथून पाणी एक्सेस पाणी असेल तर ते आयदर बाहेर फेकलं जातं किंवा दुसऱ्या टाकीमध्ये फेकलं जातं. तर इथून पुन्हा पहिला बाहेर पडूया आणि मग तिकडे जाऊया. चला. बरं, बादलीची वगैरे सगळ्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. ठीक आहे, या. हे बघा, आता हे टाकं आहे, हे टाकं पूर्ण भरलं आणि इथपर्यंत त्याचं ॲक्सेस पाणी आलं की ही मधून वाट काढले, ते पाणी इथे जाईल खाली. ठीक आहे, थोडं या खाली दाखवतो. हे बघा, हा मधला भाग आहे, तो पाठ दिसतोय बघा सुद्धा, पाण्याचा पाठ दिसतोय सांडव, तो पाण्याचा पाठ. इथून खाली पाणी उतरून हा भाग भरायला सुरुवात होईल. ठीक आहे, चला. आता इथून बाहेर पडूया आपण. एक काम करूया, हां इथूनच असं खाली उतरून ही प्रदक्षिणा पूर्ण करूया. इथून हे बघा पुन्हा पायऱ्यात. आता हा जो भाग आहे हा बघा, हा ह्याला म्हणतात भराव. आता या पायऱ्या सुस्पष्ट दिसतात म्हणून हा भराव असल्याचं लक्षात येत आहे. आता हे वर्षानुवर्ष हा भाग जेव्हा भरत राहील तेव्हा ह्या पायऱ्या नामशेष होतील. मग ते पुन्हा संवर्धन करून आपल्याला त्याला उजेडामध्ये आणावं लागेल. तर तत्पूर्वीच आता शिवदुर्गाचं काम चालूच आहे. टप्प्याटप्प्याने ती मंडळी हे सुद्धा संवर्धन असं करतील, यात शंका नाही. ठीक आहे, या. पाण्याच्या टाक्याची कमतरता नाही आहे. आता तो आवाज जो घुमतोय तो तुम्हाला जाणवतोय की नाही मला माहीत नाही, पण आता इथे हा समोरचा जो खडक आहे तर त्या खडकाला आवाज आपटून पुन्हा ध्वनी परावर्तित होतोय. तर तो आम्हाला आता ऐकताना इथे जाणवतोय, आवाज इथे घुमतोय. तर हे एक टाक आहे, थोडंसं वेगळे पण जाणवलं. आवाज घुमण्याचा हा प्रकार मी यापूर्वी अशा पद्धतीनं पाहिला नव्हता. ठीक आहे, इथून बाहेर पडूया आपण. या. आता पुन्हा एकदा या रेलिंग्सला लागून आपल्याला चालत राहायचंय. बाजूला एकदा भोर खोऱ्यातला हा प्रदेश आहे तो पाहायचा आहे आणि चालत राहायचंय. या. थोडंसं अंतर चाललात या ठिकाणी आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो आणि अत्यंत अवस्थेत आहे. आता इथे आणखीन एक खास गोष्ट आहे. या. Survived for almost 4 centuries. One great example of its strength is visible in Sindhudurga. The fort built more than 350 years ago. The huge stones of the fort wall. तो हा जो आवाज येतोय तुम्हाला, या ठिकाणी श्री शिवदुर्ग संस्थेनं काय केलंय, हे सौर पॅनल लावलेलं आहे. त्याची ऊर्जा याच्यामध्ये एकत्रित केली जाते आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीची यंत्रणा ठेवली आहे की दर अर्ध्या तासानं या ठिकाणी जे प्रमुख ठिकाणं आहेत त्या प्रमुख ठिकाणांची माहिती सांगितली जाते. आता चुन्याचा घाणा आहे, चुन्याच्या घाण्याची इंग्रजी माहिती आता सांगणं सुरू आहे. पहिली मराठी सांगितली जाते, मग इंग्रजी सांगितली जाते. अशा पद्धतीनं दर अर्ध्या तासानं हा प्रयोग इथे राबवला जातो. आता हा बघा, हा चुन्याचा घाणा आपण पाहू शकता आणि अत्यंत उत्तम अवस्थेत आता तो आहे. असेच चुन्याचे घाणे आपल्याला केंजळगड असेल किंवा
तुमचा विसापूरला पण तुम्ही पाहिला असेल. तर असे बरेच किल्ले आहेत. इथे एक नाव दिलेलं आहे मला वाटतं, गोविंदगडावर सुद्धा असा सोन्याचा घाणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सोन्याच्या घाण्यावरून आपण बाहेर पडूया. आता इथे आपल्याला थोडंसं अंतर चाललं की आणखीन एक बुरुज लागतोय. या बुरुजाचं नाव आहे दामगुडे बुरुज. आता ही तटबंदी बघा, ही अशी वळवली आहे, किंवा मग हा जो भाग आहे ना, हा कदाचित ढासायला असू शकतो. कारण की बघा तिथे तर तटबंदी दिसते, हा बुरुज सुद्धा दिसतोय, पण ही मधली तटबंदी सगळी बघा ही ढासळलेली दिसते. हा छान वाटतं, म्हणजे तुम्ही जर असं लांबून पाहाल ना तर असं वळवून आणल्यामुळे असा एक थोडा वेगळा फील येतोय. आवडली मला ही जागा. ठीक आहे, चला आता इथून बाहेर पडूया आपण आणि शेवटचं एक बुरुज बाकी आहे. चला. ताई, गडाची प्रदक्षिणा पूर्ण होत आली याची साक्ष देणारा इथे रोहिड मल्लाचं मंदिराचं वरचं छत दिसतंय. याचा अर्थ आपण जवळपास प्रदक्षिणा पूर्ण करत आलेलो आहोत. शेवटचं शिरवले बुरुज बाकी आहे. आता इथे दाखवतो तुम्हाला, या पुढे चला. इकडून ही बघा, ही वाट ना रोहिड मल्लाकडेच उतरते. आपण एक काम करूया, आपण ती पाहूया आणि पुन्हा येऊया खाली. या लवकर. हे बघा, हे समोर रोहिड मल्लाचं मंदिर आणि आपल्याला अर्थात प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे, त्यामुळे आपण पुन्हा खाली उतरूया. चला. आतापर्यंत एवढे गडकोट झाले, पण रोहिड्यावर जे ऊन लागतंय ते अत्यंत भयंकर आहे. अक्षरशः चटके बसतात. म्हणजे हे बघा, इथे तर आता अनुप यांनी तर चेहऱ्याला पूर्ण प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे या खाली. आता शिरवले बुरुज जर पाहायचं असेल तर एकदा पुढे जावा आणि उतरायचं इथूनच. त्याच्यामुळे उतरण्यासाठी इकडे या, जावा एकदा बघा तिकडून. या आता पटपट, चला मागे वळा. खाली जाऊन पाहायचंच आहे. या. हा बघा, वरती CCTV दिसतोय का तुम्हाला? पुण्यातल्या श्री शिवदुर्ग संस्थेची तुमच्यावर नजर आहे. ठीक आहे. वाह, असा शब्द तुमच्या तोंडी येईल असा हा शिरवले बुरुज आहे. मी चुकीच्या वाटेने आलो. या, इथून सरळ यायचं होतं. इथे पायऱ्या आहेत. हा बघा, हा भाग ना संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे आणि याचा अर्थ हा जो सगळा आहे तो भराव आहे. इथे कदाचित पाण्याची टाकी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गडाची एक बाजू आहे थोडीशी. इथे बऱ्यापैकी बांबूची झाडं सुद्धा अर्धवट कापले. हे बघा ना समोर बांबू. आता अत्यंत एका बाजूला हे कदाचित शौचकूप असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिरवले बुरुज असणे. ठीक आहे, कारण गडाची अत्यंत एका साईडची ही बाजू आहे आणि तसं पाहायला गेलं तर शौचकूप आपल्याला कुठेच रोहिडावर ॲज सच दिसले नाही की ते तटबंदीत वगैरे आहेत. तर हा एकमेव शौचकूप असण्याची शक्यता तसा पुस्तकात सुद्धा संदर्भ महेश तेंडुलकरांच्या आहे. ठीक आहे. या. हे बघा, हा समोरचा बुरुज थोडा पडलेल्या अवस्थेत आहे. बाकी सगळं छान आहे. ठीक आहे. आता हे बघा, इथून आता असं वर चढत गेला ना पुन्हा की तिकडे आपण या. इथे ही बघा, आता इथे अर्ध्या तासाने बरोबर मराठीत माहिती सुरू झाली. खरं तर शिरवले बुरुज जर तुम्ही बाहेरच्या बाजूने पाहिलात तर तुम्हाला एखादी
3 मजली इमारत उभी आहे अशा पद्धतीनं दिसेल. कदाचित आपण ड्रोन शॉट जर उत्तम असेल तर तो बाहेरच्या बाजूने नक्की दाखवूया. ठीक आहे. आता या ठिकाणी शिरवले बुरुजाची ही संरचना किंवा इकडे असणं का महत्त्वाचं आहे शिरवले बुरुज, तर ही जी समोरची सोंड तुम्ही पाहताय की जी अत्यंत वॉकेबल वाटते, की कुठलाही शत्रू अगदी जर ह्या सोंडेतून वर आला तर तो थेट गडावरच प्रवेश करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो भाग तुम्हाला पाहायला मिळतोय, जर तुम्ही चारही बाजूने पाहिला तर स्वतंत्र बुरुज खालून 3 मजली उंचीपर्यंत तो उचलण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठल्याही शत्रूला इथून वर चढून वर येण्याची हिम्मत होणार नाही. ठीक आहे. तर असं साधारण शिरवले बुरुजाचं हे गुणवैशिष्ट्य आहे. आता आपल्याला विराज यांनी समोर सांगितलं की हा बघा इथे हा जो आहे तो रायरेश्वर पठाराचा भाग आहे. इकडे तुम्हाला ह्याच्यासारखं जर काही दिसत असेल कासवासारखं, तर तो आहे, तो पट्टा आहे तो केंजळगड आहे, आणि ह्या घळीच्या मध्ये जो दिसतोय तो आहे कमळगड. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणजे रोहिड्याच्या चारही जर बाजूला पाहिलं ना तर तुम्हाला झाडं कमीच दिसतील. नुसता रखरखता काय काळा भाग म्हणजे जळलेली करपलेली मातीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही चारही बाजूला बघा, कुठेही तुम्हाला तो असं एखादा भाग आहे की जो पूर्ण हिरवळीचा राहिलेला आहे असं नाही आहे. सगळा भाग उन्हाने करपून गेलेला आहे. ठीक आहे. चला या. शिरवले बुरुज पाहून आलेलो आहोत. इकडून आता वर चढलोय. पुन्हा रेलिंग्स पकडूनच आपल्याला सरळ जायचं. ठीक आहे. या बघा या लाद्या लावलेल्या आहेत, ती लाद्यांचीच वाट पकडायची. ठीक आहे. थोडं वाकडे गेलात म्हणून काय तुम्हाला कोणी ओरडणार नाहीये. आता ह्या बाजूच्या भागाला पाणी देण्यासाठी बहुतेक हे बघ पाय आपले पाईप वगैरे इथपर्यंत पोहोचवलेले आहेत. गडावर तसं पाण्याचं दुर्भिक्ष वगैरे नाहीये. हे बघा डाव्या बाजूला आपल्याला रोहिडमधलं देवाचं एक मंदिर दिसतंय. हे बघा पाणी देण्याची व्यवस्था किती छान केलेली. खरं तर हे जे काम आहे ना आपल्याला पूर्ण ट्रेक रूटला करावं लागेल. आपला प्रयत्न असेल की शिवदुर्ग संस्थेसोबत रोडविल रनची टीम म्हणजे आपले सगळे सबस्क्रायबर मंडळी असं करून आपण काहीतरी एक जॉईंट कार्यक्रम पावसाळ्यात वगैरे घेऊया. फक्त ट्रेक रूटवर झाडं लावायची. हे बघा पाणी वगैरे देण्यासाठीची सोय केलेली आहे, आणि खास त्यासाठी गडपाल ठेवलेत संस्थेने. आता मंदिराकडेच जायचं होतं, म्हणजे खास इकडे आणण्याचं कारण एवढंच की हा बघा हा तिसरा दरवाजा समोर लागला. आपली गड प्रदक्षिणा या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. या आता आपला या बाजूचा सगळा भाग राहिला होता पाहायचा, तो पाहून घेऊया. या हे राजवाड्याचे अवशेष आहेत. 1 2 ही दुसरी खोली, ही तिसरी खोली. हे वरचे दगड नंतर रचलेले आहेत. हा कालचा जो चौतर आहे हा, आणि याचा वरचा भाग हा सुस्थितीत आहे. हे वरती नंतर रचलेले आहेत. राजवाड्यांच्या अवशेषामध्ये आता छान झाडं लावलेली आहेत. हे बघा इथे चौतरे दिसतात छान. एकदा तिथेही मारा नजर, तिथपर्यंत चौतरे आहेत. ठीक आहे. या इथूनच मागे या बाजूला एक छोटीशी खोली पण आहे. राजवाड्याचाच भाग दिसतोय तो. इथे नारळ वगैरे वाढवून ठेवलेलं आहे. एखादं देवाचं ठाणं या ठिकाणी दिसतंय.
छोटंसं राऊळ, म्हणजे कदाचित हे देवघर सुद्धा असू शकतं. इथून बाहेर आलात या. मागे आम्ही आलो होतो ना, तेव्हा इथे कुठेतरी सापाची कात होती. सापाची कात सापडल्यावर नेमकं करायचं काय? सापाची कात बरेच जण घरी घेऊन जातात आणि बरेच त्याच्या मागे अंधश्रद्धा वगैरे अशा बऱ्याच आहेत. पण ट्रेकिंग करत असताना ही सापाची कात सापडणं असं बऱ्याचदा घडत असतं. पण मग ही सापाची कात सापडल्यानंतर काय काळजी घ्यायची? सह्याद्रीवर विविध प्रकारचे हे साप, नाग, सरपटणारे प्राणी सापडत असतात. त्याहून महत्त्वाचं म्हणजे रोहिडावर आपण आता आहोत, विचित्रगडावर. रोहिडावर मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे. झाडं असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. म्हणजे दुर्दैवानं गडाच्या खाली कुठलंही झाड फार दिसत नसलं तरी गडाच्या वरती जी काही मोजकी झाडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वैविध्यता आढळून येते. त्यापैकी आता ही सापाची कात, ही बघा या ठिकाणी. आता ही सापाची आहे का नागाची आहे? जी माणसं त्याच्याबद्दल जास्त अभ्यासक आहेत तर त्यांनी ते मला सांगायचं आहे. पण आपण काय करूया, गडकोटांवर आढळणाऱ्या विविध सापांची माहिती आपण जाणून घेऊया. आत्ता विषारी सापामध्ये जर पकडायचं झालं, म्हणजे आता बिनविषारी आणि विषारी असे दोन प्रकार सापांमध्ये आहेत. विषारीमध्ये कुठले येतात तर नाग येतो, ज्याला स्पेक्टॅकल्ड कोब्रा म्हटलं जातं. गडावरील जुन्या पडक्या वास्तू, बुरुजांच्या भेगा, उंदरांच्या बिळांमध्ये हे नाग हमखास आढळतात. ठीक आहे, म्हणजे मी फोटो वगैरे पण बाजूला दाखवत जाईन. त्यानंतर दुसऱ्या प्रकारात येतो घोणस, ज्याला रसेल वायपर म्हणतात. हा अतिशय विषारी आणि रागीट साप असतो. गडावरील कोरड्या पाल्यापाचोळ्यात आपण इथून आता उठूया आणि सरकतायत तर कोरड्या पालापाचोळ्यात आणि कुठे तर खडकांच्या आडोशाला असतात. त्यांचा रंग जमिनीशी मिळता जुळता असल्याने तो चटकन दिसत नाही. आता या कातीबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आपण सध्या आता पहिले प्रकार बघतोय ते जाणून घेऊया. तिसरा प्रकार आहे फुरसं. फुरसं म्हणजे काय तर सॉ स्कॅल्ड वायपर. कोकणातील किंवा तळकोकणातील किल्ल्यांवर, उदाहरणार्थ रायगड, प्रतापगड परिसरात म्हणजे जावळीच्या परिसरात किंवा इतर कोकणातल्या भागांमध्ये दगडांच्या कपरीत हा छोटा पण अत्यंत विषारी साप आढळतो. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या प्रकारात काय येतं, चापरडा किंवा बांबू पीठ वायपर म्हणतात याला. दाट जंगल असलेल्या गडांवर म्हणजे वासोटा, भीमाशंकर अशा प्रकारच्या या गडांवर हा हिरव्या रंगाचा विषारी साप, म्हणजे स्पष्ट हिरवा जर रंग साधारण सापडला तर बांबू पीठ वायपर असं म्हटलं तर हरकत नाही. हा विषारी साप झाडांच्या फांद्यावर आढळतो, त्याच्यामुळे तुम्हाला वरून जर खाली पडला तरच हा तुम्हाला दिसेल. मन्यार आहे, ज्याला कॉमन क्रेट असं म्हणतात. हा भारतातील सर्वात विषारी साप मानला जातो. गडावरील जुन्या विटा किंवा दगडांच्या ढिगाऱ्यात हा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो, त्याच्यामुळे रात्र झाली तर आपापल्या घरात थांबा. ठीक आहे. सहावा प्रकार आहे धामण, रॅट स्नेक. हा गडांवर सर्वात जास्त आढळणारा साप आहे. हा खूप वेगानं पळतो आणि लांबीला मोठा असतो. मला वाटतं त्या दिवशी आम्हाला पाण्यात दिसली होती ती धामण होती. आम्ही रेकी करायला होतो तेव्हा असली वेगानं पळत गेली की ती नंतर दिसलीच नाही. ठीक आहे. आता धामणची माहिती काय आहे तर हा गडांवर सर्वात जास्त आढळणारा साप आहे. बरोबर आहे, आपल्याला त्या दिवशी दिसला. हा खूप वेगाने पळतो, लांबीला मोठा असतो. अनेकदा लोक धामणला चुकून नाग समजतात. पानदिवड, चिकट किलबॅक असं म्हटलं तर गडावरील पाण्याची टाकी, तलाव, हौद याजवळ हा साप हमखास दिसतो. हा पूर्णपणे बिनविषारी असतो. मग मला वाटतं धामण सुद्धा बिनविषारी असते. धामण विषारी असते की बिनविषारी असते मला जरूर कळवा, तुम्हाला जर माहीत असेल तर. ठीक आहे. पानदिवड तर यांनी सांगितलंय की बिनविषारी असतो. त्याच्यानंतर हरटोळ, ज्याला वाईन स्नेक म्हणतात. वेलींसारखा दिसणारा, झाडांवर राहणारा हा अतिशय सुंदर साप आहे, ज्याला तुम्ही हातात घ्यायचं नाहीये, सुंदर असला तरी. ठीक आहे. आता साप हे कात केव्हा टाकतात, हा जो कातीचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे की साप कात टाकतो कारण त्याची त्वचा माणसांसारखी वाढत नाही. जसजसा साप वयाने आकाराने मोठा होतो तसतशी त्याची जुनी त्वचा त्याला आखूड वाढत नाही. त्याचं कारण की जसा जसा तो मोठा होतो त्याची त्वचा त्याला घट्ट होऊ लागते आणि मग यावेळी अंगावरील परजीवी कीटक किंवा जखमा काढून टाकण्यासाठी साप काट टाकतो. म्हणजे ही काट टाकल्यानंतर आतला साप आता कुठेतरी वेगळीकडे गेला असेल. बघा आतमधून बघताय थोडं याच्यामध्ये लेयर्स दिसतात बघा आतमध्ये. या लेयर्स दिसल्या. ठीक आहे. आता साधारण कालावधी काय आहे तर काट टाकण्याचा कोणताही विशिष्ट कालावधी नसतो. सापाचं वय, त्याची वाढ आणि हवामान यावर हे सगळं अवलंबून असतं. ठीक आहे. वारंवार सापाची पिल्ले वेगानं वाढत असल्यानं
जी पिल्लं असतात ती साधारण 3 ते 4व्या वर्षातून नाही, ती दर काही आठवड्यांनी कात टाकत असतात, कारण त्यांचा वाढीचा वेळ असतो. आणि मोठे जे साप असतात ते वर्षातून 4-1 वेळा तरी कात टाकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पावसाळ्याचा संबंध आहे का, तर पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर जेव्हा मुबलक अन्न मिळतं सापाची वाढ वेगानं होत असते. आणि हिवाळ्यातील सुस्तीनंतर साप प्रामुख्याने कात टाकताना दिसतात. आता कुठला महिना चालू आहे? मार्च, राईट. हिवाळा चालू आहे म्हणून ती कात आपल्याला आता इथे टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. आता माणसानं सापाची कात हातात घ्यावी का, तर स्पष्ट शब्दात नाही म्हणून दिलेलं आहे. ही कात त्या दिवशी लय मोठी होती, आता कात गायब कुठे झाली काय माहीत नाही. ठीक आहे. आता कात जमिनीवर किंवा झाडावर दिसल्यास ती हाताळणं किंवा सोबत घरी आणणं टाळावं. ते का हे सांगतो. कारण सापाचं अस्तित्व म्हणजे जर का अतिशय ताजी आणि मऊ आणि ओलसर असेल, आता ही तर सुकलेली, याचा अर्थ तो साप कात टाकून कधीच गेलेला आहे. पण ही जर कात ताजी असेल तर याचा अर्थ साप अगदी जवळ कुठेतरी असतो, तर त्याने नुकतीच कात टाकलेली असते. आणि कात टाकल्यानंतर ती जी काही प्रक्रिया त्याला करावी लागते त्यामध्ये तो अत्यंत दमलेला असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तो अधिक जास्त चिडचिडा झालेला असतो. त्यामुळे जर ताजी कात जर तुम्हाला कुठे दिसली तर कृपा करून त्याच्यापासून जितकं लांब अंतर ठेवून चालतंय तेवढं चाला, कारण तिथल्या जवळपास कुठेतरी हा साप असू शकतो आणि मग तो स्वसंरक्षणार्थ तुम्हाला दंश सुद्धा करू शकतो. हे रोहिड मल्ल देवाचं स्थान. ठीक आहे. त्याच्या मागे इथे काही खोलीचे अवशेष आहेत, मात्र त्या काळच्या काही जुन्या भांड्यांचे अवशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे बघा, या अगदी हलक्या हातानं उचलायचंय. मी तर म्हणतो नाही उचलला तरी चालेल, काही हरकत नाही. हा थोडा हे काय म्हणतो, मुसळच म्हणतो ना रे, थोडीशी हलकी उचलून दाखवतो हा भाग, बरोबर. आणि हा आता 2 भागांमध्ये हे झाला आहे. हा अशा पद्धतीनं खलबत्ता वगैरे असं. ठीक आहे. तर हा भाग पाहिला या इथे. हे सगळं मंदिराच्या आजूबाजूलाच आहे, त्यामुळे तुम्ही फार काही तुम्हाला फिरावं लागणार नाही. ही एक छोटीशी खोली आहे. इथे काहीतरी हे बघा, या ही साठवणीची खोली वगैरे असू शकते का, किंवा स्टोर रूम वगैरे असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. या बाजूला मोठा तलाव आहे. ठीक आहे. तो दिसत नाही खरं तर तसा, पण आपण काम करू असं तलाव बघू आणि इथे येऊ. म्हणजे ती टाकी वेगळी मगाशी आपण जी पाहिली ती. तो तिकडे चुन्याचा घाणा म्हणजे पॅरलल आहे. आपण जरी हे मारलं, प्रदक्षिणा मारली, तरी पॅरलल हा वरचा भाग आहे सगळा. हा एक तुम्हाला इकडचा दगड काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे आता आपला रोहिडा पाहून झालाय, पण रोहिडा पाहण्या म्हणजे तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला गडाची देवता रोहिड मल्ल, आतमध्ये गणपती बाप्पा सुद्धा आहेत. रोहिड मल्लाला भैरव सुद्धा म्हटलं जातं. त्या भैरवासोबत त्याची भैरवी सुद्धा आहे आणि आतमध्ये शिवलिंग सुद्धा आहे. तर येऊन पाहूया. या सोलर पॅनल वगैरे लावलेले आहेत. ही सायकल मला वाटतं आधी तिकडे होती पाणी काढण्यासाठी. आणि हो, रोहिड मल्ल देवाचं दर्शन घेण्यापूर्वी इथे पुष्करणी टाईप आहे, छोटंसं टाकं पण म्हणता येईल. तिथे काही स्मृतिशिळा आहेत किंवा समाधीशिळा आहेत, त्या पाहूया. तत्पूर्वी हे बघा, हे 2 गडपाल आपल्याला रोहिड्यावर पाहायला मिळतात, जे ज्यांचा पगार अगदी त्यांचं जे काही मानधन आहे तर ही श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ही करते. हे आहेत श्री शंकर बाळू धावले. मी यांचा संपर्क क्रमांक सुद्धा देतो. काल आम्ही यांच्याकडेच रात्री जेवलो. ते मोठ्या प्रमाणात तसं काही जेवणाची म्हणजे जेवणावळ वगैरे करत नाहीत, पण तुम्हाला कुठलीही मदत रोहिड्यावर लागली तर शंकर काका करतील. आणि हे विकास रामचंद्र फाटक आहेत.
हे सुद्धा बाजारवाडीचेच आहेत. हे 2022 पासून आहेत गडपाल. आणि हे जे आहेत शंकर बाळू धावले हे 2008 पासून आहेत गडपाल. तर ही दोन मंडळी गडाची संपूर्ण निगा राखणं, देखरेख करणं, स्वच्छता राखणं, पर्यटकांना गुळ पाणी देणं, गडाची माहिती सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी ही दोन मंडळी करत असतात. ठीक आहे, या. आणि ह्या स्मृतिशिळा आहेत, ह्याही तुम्ही पाहू शकता. आणि असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण जिंकलं, रोहिडा जिंकला. आजही इतिहासकारांमध्ये वाद आहे की पहिला रोहिडा जिंकला की पहिलंच तोरणा किल्ला जिंकला. तर तो वाद बाजूला राहू द्या, पण हे दोन किल्ले लागोपाठ महाराजांनी जिंकले. आणि तुम्ही जर पाहिलं असेल जर भौगोलिक रचना, तर वयाच्या 16व्या वर्षी हा भीमपराक्रम महाराजांनी केला. पण त्यावेळी आदिलशहाचं किंवा कुठल्याही पातशहाचं गड किल्ल्यांकडे इतकं लक्ष नसायचं. त्या लोकांचं जास्तीत जास्त लक्ष हे व्यापारी बंदरांवर, व्यापारी मार्गांवर किंवा भुईकोट किल्ले होते त्यांच्यावर असायचं. त्यामुळे हे जे गिरिदुर्ग होते त्यांच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे त्या काळी आदिलशहाचं फार मोजकं सैन्य तोरणावर किंवा रोहिडावर होतं. म्हणजे अगदी तुम्ही पकडून चाला की एक 30-40 माणसं. मग अशावेळी महाराजांनी शक्कल लढवली. ह्या एका बाजूला त्या लोकांसोबत बोलणी चालू केली, कारण मावळातली लोकं तर आपलीच होती. इकडचे जे सरदार होते, इकडचे जे मानकरी होते, हे सगळे किंवा सरदार घराणी होती, ही तर महाराजांच्या फेवरमधली होती. त्यांच्या थ्रू ह्या सगळ्यांशी बोलणं झालं. आणि त्यानंतर एक रात्री हल्ला चढवून हे दोन किल्ले स्वराज्यात दाखल करण्यात आले. तर असं एक हे सांगितलं जातं. आता आपण रोहिडमल्ल देवाची हे दर्शन आपण त्यांचं घेऊया आणि रोहिडा किल्ल्याची ही सफर थांबवूया. चला. गडकरी, मशाल पेटवा. हा दगड तुम्ही पाहिला जो अनुपेने उचललाय, हा दगड नाहीये. आपली राहण्याची सोय होऊ शकते, जेवणाची सोय आपली आपली करावी लागते. पाणी तर मुबलक प्रमाणात आहे. त्यांनी सोलार अर्थात सौर ऊर्जेच्या जोरावर हा सगळा प्रयोग केलेला आहे. अशा पद्धतीचा जर प्रयोग केला गेला महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवर, तर रोज रात्री हा महाराष्ट्र जिवंत दिसेल.